मंडळी, पूजा झाल्यावर देवाला दाखवण्यात येणारा नैवेद्य आपल्याला खायला मिळणं म्हणजे अहोभाग्यच. आज आपण अशाच एका महानैवेद्याविषयी जाणून घेणार आहोत. महानैवेद्य पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीचा या लेखातून. हा लेख लिहिलाय पंढरपूरच्या मंदार मार्तंड केसकर यांनी आणि वाचक स्वर सुवर्णा बोडस. ऐकूया महानैवेद्य पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीचा. घरात पहिल्यापासून कोणताही गोडाधोडाचा म्हणा किंवा बिगर कांद्या लसणाचा स्पेशल पदार्थ असो, तो तयार झाला की एखाद्या वाटीत घालून आजी म्हणायची, मनू, देवापुढं नैवेद्य ठेव, मग खाऊन चव सांग हो, कसा झालाय ते. तसा प्रत्यक्ष माझ्या तोंडात पहिला पदार्थ गेला असला तरी देवापुढं पहिल्यांदा ठेवल्यामुळं घरातला मी सेकंड टेस्टर. पहिल्यांदा देवच, त्यामुळे पाहे प्रसादाची वाट, द्यावे धोऊन या ताट, शेष घेऊन जाईन तुमचे जालिया भोजन. अशी जगद्गुरू तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे माझी लहानपणापासून अवस्था. आजी, तुझं काहीतरीच असतं बघ, देव कुठं कधी काही खातो का, असले डावे प्रश्न सुरुवातीला विचारले. पण माझ्या प्रश्नाला संत श्रेष्ठ नामदेवांच्या लहानपणीची कथा सांगत, प्रत्यक्ष भगवंताला जेवणाचा हट्ट करून शेवटी कंटाळून नामदेवराय भोवळ येऊन पडायला लागल्यावर, मग पांडुरंग जेवला बघ असं म्हणून ऐन ग्लानीकरिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नामयाचा, या अभंगानंतर उजव्या हातानं ठेव बरं वाटी, अशा संभाषणानं नामदेवरायांच्या कथेचा शेवट झाल्यावर मगच प्रसाद तोंडात पडायचा. रोजच्या देवपूजेनंतर दूध साखरेबरोबर कधी एखादा रवा बेसन लाडू, करंजी, उपवास असेल तर राजगिरा शेंगदाण्याचा लाडू, खजूर, गूळ खोबरं, सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून केलेलं ताजं लोणी साखर, एखादं केळं, असं काहीही असायचं. सणवाराला मात्र पक्वान्नांनी भरलेलं ताट नैवेद्याला असायचं. पण प्रत्यक्ष देवळात काय नैवेद्य असेल अशी उत्सुकता बोलून दाखवल्यावर, आपण महानैवेद्य आणू बर का, असं म्हणून वडिलांनी तसा निरोप दिला. त्यावेळच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील अनेक बडवे उत्पात मंडळी चांगल्या घरोब्याची, काही जवळच्या नात्यातली असल्यानं महानैवेद्य घरी आणण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागला नाही. 2-4 दिवस आधी निरोप दिला तरी महानैवेद्य घरपोहोच यायचा. ज्या दिवशी महानैवेद्य घरी यायचा त्या दिवशी स्वयंपाकघरात चहा पाण्याशिवाय जास्त काही करायची गरजच नसायची. एखादा भाताचा डबा लावला तरी पुष्कळ व्हायचं. दुपारी नैवेद्याचं जेवणार असल्यानं आई आजी सकाळी दूध, फळं, चिवडा अशा कोरड्या पदार्थांशिवाय काही खाऊ द्यायची नाही. प्रासादिक अन्न पोटात जायच्या आधी पोटात दुसरं शिळं पाकं अन्न असू नये, हा एक प्रांजळ हेतू. त्याला काय होतंय, अशी उद्धट बोलण्याची कधी हिंमत झाली नाही. दुपारी साधारण 12:30 नंतर पराती एवढ्या मोठ्या आकाराच्या लखलखीत चांदीच्या ताटावर लाल रेशमी कापड झाकून त्यावर चांदीचं पळी पंचपात्र अन मुखशुद्धीसाठी पानाचा विडा घेऊन कडक सोवळ्यात बडवे उत्पातांच्या परिवारातील एखादा काका मामा ते वजनदार ताट दोन्ही हातांनी एका खांद्यावर घेऊन महानैवेद्य आणायचा. प्रथम तो नैवेद्य घरातील देवासमोरील पाटावर ठेवून घरच्या देवाला नैवेद्यम समर्पयामी म्हणून पळीनं पाणी फिरवून दाखवला जायचा. नैवेद्य घेऊन येणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वयाकडं न बघता त्याच्या हाती दक्षिणा देऊन घरच्या सगळ्यांनी नमस्कार करण्याचा आजीचा शिरस्ता असायचा. त्या अवाढव्य ताटावरील कापड बाजूला सारून ते भरगच्च ताट बघण्याची उत्सुकता मोठेपणीपर्यंत तशीच कायम राहिली. कारण
ते नैवेद्याचं ताट असायचंच तेवढं देखणं आणि 5-7 व्यक्तींना भरपेट पुरेल एवढं पूर्ण ब्रह्म. ताटाच्या मधोमध मोठ्या चांदीच्या वाडग्यात खचाखच शीग लावून भरलेला उत्तम प्रतीच्या वासाच्या तांदूळाचा भात. त्यावर नुसता पांढरा भात नसावा म्हणून शास्त्रासाठी पिवळं धम्मक डावभर वरण. त्या भाताच्या शिगेत अस्सल लोणकढी तुपाची वाटी खोचलेली. त्याच्या शेजारी थोड्या छोट्या वाडग्यात तसाच शीग लावलेला केशरी रंगाचा अस्सल तुपातला साखर भात. त्यावर मस्तपैकी काजू, बदाम, बेदाणे, लवंग, वेलदोडे अन 4-2 केशराच्या काड्यांनी सजावट केलेली. त्या भाताच्या भांड्याच्या खालच्या बाजूला घसघशीत आकाराच्या पातळ पदर सुटलेल्या वेलदोडा जायफळाच्या सुवासानं मोहित करणाऱ्या पिवळसर रंगाच्या तुपानं माखलेल्या पुरणपोळ्या. तशाच पातळ साध्या पोळ्या. त्यावर पुरणाचा गोळा. त्या गोळ्यावर वरच्यावर पापुद्रा काढता येणाऱ्या, चवीला नकळत मिठाळ लागणाऱ्या, वरून थोडं तूप टाकलेल्या पातळ पुऱ्या. त्याच्या डाव्या बाजूला एका हाताच्या उंजळीत बसतील एवढ्या आकाराचे तुपात खरपूस भाजलेले, टाळ्याला न चिकटणारे तुपाळलेले 2 बेसन लाडू. त्या लाडवाशेजारील एका वाटीत दह्यात मीठ, साखर, लाल तिखट, दाण्याचं कूट घालून कालवलेली, वरून जिरं मोहरीची फोडणी दिलेली आंबट गोड तिखट मिश्र चवींची शेंगदाण्याची चटणी. तर दुसऱ्या वाटीत बारीक खिसलेल्या काकडीची, मीठ, साखर, दही घालून कालवलेली आंबट तुरट चवींची कोशिंबीर. त्याच्या शेजारील अजून एका वाटीत त्या ऋतूत उपलब्ध असेल त्या पद्धतीनं कधी पीठ पेरलेली मेथीची अथवा मीठ, मिरची, साखर घालून वरून लिंबू पिळून बारीक खिसलेलं खोबरं कोथिंबिरीनं सजवलेली बटाट्याची सुकी भाजी. त्याच वाटीत वर 2 लिंबाच्या फोडी असत. ताटाची डावी बाजू झाल्यावर उजव्या बाजूच्या एका तांब्यात हरभऱ्याची डाळ, मेथ्या, शेंगदाणे, खोबऱ्याचे बारीक काप, मिरच्यांचे तुकडे घालून चिंच गुळाचा कोळ घालून केलेली आळू चुक्याची पातळ भाजी असे. कधी शेंगदाण्याचं कूट, चिंचगूळ, हिरव्या मिरच्या, हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी घातलेलं चटकदार मिरच्यांचं पंचामृत. तर दुसऱ्या तांब्यात खास पुरण करताना बाजूला काढून ठेवलेल्या कटाची आणि थोड्या पुरणाचा गोळा एकत्र केलेल्याची, कढीपत्त्याच्या फोडणीची, वरून कोथिंबीर, खोबऱ्याचा कीस, तेलावर तरंगताना दिसणारी चिंच गुळाचा कोळ घातलेली थोडी झणझणीत आंबट गोड चवीची कटाची आमटी. ज्या कटाच्या आमटीच्या एका भुरक्यात तोंड, घसा, नाक, कान, डोकं हे सगळे अवयव रिफ्रेश करायची ताकद आहे. आणि ज्या आमटीच्या भुरक्यात बेसनाचा लाडू आणि साखर भातानं तुपाळलेला घसा पूर्ववत करण्याची किमया आहे, ती कटाची आमटी. त्या आमटीच्या बाजूलाच कधी एका गंजात, गंज म्हणजे एक भांड्याचा प्रकार बरं का, तर एका गंजात दुधापासून आटवलेली, जायफळाची चव खाताना जाणवणारी घट्ट बासुंदी असे. तर कधी आंबट गोड जायफळ केशर घातलेलं घट्ट श्रीखंड. तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे. थंडीच्या दिवसात बासुंदी, उन्हाळ्यात श्रीखंड, आमरस. बदलत्या ऋतूप्रमाणे पदार्थ बदलत असत. त्या गंजाशेजारील वाटीत मैदा दुधात भिजवून केलेल्या नाजूक वळवटाच्या खिरीची वाटी. त्याच्याबरोबरच हटून एकजीव केलेली वरणाची वाटी असायची. त्या शेजारी ओल्या नारळाचं सारण घातलेल्या करंज्या, मुरडीचे पुरणाचे कानवले आणि राहिलेल्या मोकळ्या जागेत लाल तिखट मीठ ओवा घातलेली खुसखुशीत तिखट चव असणारी भजी. आणि त्याच पिठात थोडा चिंचगुळाचा कोळ घालून तळलेली हिरव्यागार पानांची अळूवडी. या सर्व पदार्थांवर टप्पोरी तुळशीची पानं ठेवून शुद्ध केलेला महानैवेद्य. या महाप्रसादानंतर हिरव्यागार 5 पानांचा चुना, काच, सुपारी, बडीशेप, साखर, वेलदोडा, खोबऱ्याचा कीस, ज्येष्ठ मध घालून
त्या पानांची विशिष्ट प्रकारे घडी घालून लांब सडक लवंगाने बंद केलेला 13 गुणी विडा मुखशुद्धीसाठी असायचा. असा पंचपक्वान्नांचा साग्र संगीत गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, कडू या आयुर्वेद शास्त्रावर परिपूर्ण अवलंबून असणारा षड्रसयुक्त महानैवेद्य खाण्याचं परमभाग्य अनेक वेळेला वाट्याला आलं. हा महानैवेद्य खाण्याचा योग पंढरपुरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांच्या नशिबी आला. काहींनी याचा आनंद रोज घेतला असेल. हा नैवेद्य खाऊन संपवल्यावर ती सर्व प्रासादिक भांडी मीठ लिंबानं घासून लखलखीत करून त्या रेशमी कापडात गुंडाळून देतानाचा भाव एखादी षोडशोपचारे पूजा केल्याच्या तोडीचा होता. पूर्वी महानैवेद्य बडवे उत्पातांच्या घरी एखादी माऊली करायची. आता मंदिराच्या मोदपाक खाण्यात हा नैवेद्य केला जातो. या महानैवेद्याच्या प्रसादाबरोबर सकाळच्या न्याहारीसाठी आंबूस गोड तसंच लवंग दालचिनीच्या चवीची हिंग मिरे कढीपत्त्याची साजूक तुपाची फोडणी घातलेली गरमागरम कढी अन मऊसूत मूगडाळ तांदूळाची वरून भरपूर कोथिंबीर खोबरं मधोमध साजूक तुपाची वाटी अन वर तुळशीचं पान घातलेल्या खिचडीची चव अवर्णनीय असायची. त्याचाही कित्येक वेळेला लाभ झाला. कधीकधी मधूनच सकाळी रामभाऊ बडवेसारख्या एखाद्या सेवाधारी मित्राचा फोन यायचा. मंद्या, आज पांडुरंगाचा दिवस घेतलाय, किटली घेऊन ये, महापूजेचं पंचामृत देतो. ते अस्सल दूध, दही, तूप, पिठी साखर, मध अन वरून तुळशीची पानं घालून केलेलं प्रासादिक पंचामृत तांब्याभर पिल्यावर 2-4 तास भुकेची जाणीवसुद्धा व्हायची नाही. घरातल्यांनी पोटभर पिऊन राहिलेल्या पंचामृताचे धपाटे पुढे 2 दिवस टिकायचे. असा प्रसाद पोटभर पुरायचा. नुसत्या महानैवेद्याच्या ताटावरून कापड बाजूला केलं तरी पहाटेपासून स्वयंपाकघरात स्वयंपाक केल्यासारखा सुवास घरभर पसरायचा. पंचामृताच्या किटलीचं झाकण उघडलं तरी त्यातील तुळशीच्या घमघमाटानं गाभाऱ्यात असल्याचा भास व्हायचा. एखाद्या वेळी थंडीच्या दिवसात थंडी बाधू नये म्हणून देवाला दाखवलेला सुंठ लवंग तुळशीबरोबर अनेक औषधी वनस्पती घालून केलेला आयुर्वेदिक काढा घेऊन जायचा एखादा मित्र आग्रह करायचा. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यासारखीच देवाच्या अंगाची तलखी होऊ नये म्हणून भल्या मोठ्या सहाणेवर उगाळलेला रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्तीला लेप दिलेला चंदन उटीचा चंदनाचा गोळा कागदात गुंडाळून एखादा मित्र द्यायचा. त्या गोळ्यातील एखादा तुकडा काढून पाण्यात कालवून कपाळावर थापल्यावर मिळणारा थंडावा बऱ्याच वेळेला अनुभवलाय. या सगळ्या गोष्टी आम्ही पंढरपूरकरांनी महानैवेद्या इतक्याच प्रासादिक मानल्या. एवढं सगळं ऐकल्यावर एखाद्या निर्जीव दगडाच्या मूर्तीसाठी एवढ्या पक्वान्नांचा सोस कशाला, असा प्रश्नही एखादा उभा करेल. पण एवढं भरलेलं ताट बघून किती अन काय काय खावं असा प्रश्न न पडता काय खावं अन कसं खावं हेच उत्तर मिळालं. ते भरलेलं नैवेद्याचं ताट बघून डाव्या बाजूचे आंबट, तुरट, खारट, तिखट, कडवट पदार्थ कमी प्रमाणात खावे अन उजव्या बाजूकडील गोड पदार्थ डाव्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात खावे हे सूत्र या ताटावरून सांगितल्यासारखं वाटतं. समाजामध्ये वावरताना डावं उजवं समजण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. हे आपलं माझं अडाणी तत्त्वज्ञान. सांप्रत परिस्थितीत आपल्याला जे शक्य आहे त्याचा नैवेद्य दाखवावा या मताचा मी पण आहे. त्यासाठी अट्टाहास करण्याची गरज नाही. नुसत्या शंकराखंड खाद्यानी एवढ्या एखाद्या साखरेच्या दाण्यावर, भक्तवत्सल विदुराच्या हुलग्यावर, चोखोबारायांच्या शिळी भाकरी अन गाडग्यातल्या दही भाकरीच्या काल्यावरही प्रसन्न होणारा आमचा वासुदेव आहे. फक्त नामदेव चोखोबांच्या ठायी असलेली आर्तता आपल्या अंगी आणण्याची गरज आहे. तेवढी आर्तता यायला आपल्यासारख्या मर्त्य जीवांना हजारो जन्म घ्यावे लागतील. तोपर्यंत ताटातली पोळी श्वानाच्या वेशात असणाऱ्या भगवंतानं हिसकावून नेली तरी नुसत्या कोरड्या पोळीनं पोट दुखेल म्हणून
त्याच्या मागं तुपाचं तांबलं म्हणजे हा एक भांड्याचा प्रकार आहे, ते घेऊन पळत सुटणाऱ्या संत श्रेष्ठ नामदेवरायांच्या इतकी भाबडी सजगता अंगी आली, की एकमेकांच्या भुकेशी तरी आपण एकरूप झाल्याचं समाधान लाभेल. बाकी आपण दाखवलेला नैवेद्य प्रत्यक्ष भगवंतानं जेवण्याइतकी आपली हाक मोठी नसली तरी आर्त भावनेनं कधीतरी सणावारी केलेलं साग्र संगीत नैवेद्याचं ताट उचलून देवाच्या तोंडापुढं धरून खाली ठेवताना वाऱ्याच्या हलक्याशा झुळकेनं म्हणा किंवा धक्क्यानं म्हणा देवाच्या डोक्यावर असणारं टप्पकन खाली पडणारं एखादं फूल असू दे किंवा एखादी ढासळणारी भाताची मूद अथवा त्या मुदेवरून खाली घरंगळणारं तुळशीचं पान हे जरी पडलं तरी खाल्ला बाबा देवानं नैवेद्य, अशी भाबडी समजूत करून घेणारा 28 युग भगवंताच्या पायाशी बसणारा हा साधा भोळा पंढरीचा वारकरीच असतो. असा विचार चमकून जातो अन अंगावर शहारे येतात.